कोल्हापूर शहरातील महत्त्वाचा दुवा मानला जाणारा बाबूभाई परीख पूल गेले अनेक दिवसांपासून कामाच्या व दुरुस्तीच्या कारणास्तव बंद आहे आणि याचा परिणाम आता थेट व्यापारी असतील, नागरिक असतील, त्याचबरोबर शाळकरी विद्यार्थी असतील यांच्यावर होताना आपल्याला बघायला मिळतोय। माझ्या मागे आपण बघताय की कशा प्रकारे बाबूभाई परीख पुलाचं काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे। त्याचबरोबर जे प्रवासी आहेत ते सीबीएस कडे जाणारे पायी चालताना आपल्याला या पुलावरून दिसत आहेत। सततची असणारी वाहतूक कोंडी, वाढलेला प्रवासाचा वेळ आणि प्रशासनाविषयी नाराजी यामुळे नागरिकांचा संयम आता संपत चालल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं बघायला गेलं तर अनेक दिवसांपासून हा पूल बंद असल्याने शहरातील वाहतुकीची गणिते पूर्णपणे विस्कळीत झाली आहेत। दररोज हजारो वाहनधारकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत असून त्यामुळे इतर रस्त्यांवर याचा प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे। ताराराणी चौक ते फ्लायओव्हर मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना सर्वसामान्य नागरिकांना करावा लागत आहे। हा पूल वाहतुकीसाठी बंद असल्याने वाहतूक पोलिसांवरही याचा अतिरिक्त ताण वाढला असून पर्यायी मार्गावर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे। दरम्यान प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर व युद्धपातळीवर काम चालू असल्याचे सांगण्यात येत असून प्रत्यक्षात मात्र संत गतीने काम सुरू आहे व याचं काम संपूर्णरित्या पूर्ण कधी होणार व हा पूल वाहतुकीसाठी कधी तयार होणार याचा प्रश्न सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात विचारत आहेत। केके न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकर सह समीर मकानदार, कोल्हापूर। नवीन सुझुकी ई-एक्सेस इलेक्ट्रिक स्कूटर सायलेंट, स्मूथ आणि स्टायलिश, आरामदायक सीट, डिजिटल फीचर्स आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट कम्फर्ट, एक चार्ज आणि शहरभर निश्चिंत राईड, कमी खर्च, शून्य प्रदूषण। आजच मोहिते सुझुकी कावळा नाका, मोहिते सुझुकी उद्यमनगर आणि मोहिते सुझुकी साने गुरुजी शोरूमला भेट द्या।